म्हणजे नक्की काँग्रेस युक्त भाजप आहे की नक्की काँग्रेस मुक्त भाजप? भाजप जे वाक्य वापरत असतात हे मूळ काँग्रेसचं आहे. मग तुमच्या पक्षातले मूळ, ज्याला जसं किशोर पेडणेकर जन्माला आल्यापासून, म्हणजे माझा जन्म जरी 62चा असला तरी मला जेव्हा कळायला लागलं अगदी 71 सालामध्ये, तेव्हापासून आम्ही नारे देत होतो. 1983ला काम केलं तर मूळ आम्ही तिथेच आहोत. ते मूळ मुंबईकरांना कळतंय. किती तुम्ही सारवा करा, ज्यांच्या बरोबर तुम्ही एवढं मोठं राज्य उपभोगलं त्यांचं आज काय करतात तेही बघतोय आपण. उपमहापौर हे कायम सांगत आले संविधानिक पद नाही, उपमहापौर किंवा उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही. तरी बसतंय, कारभार होतोय. आता त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाहीये. आजची जी घटना आपण बघितलं तर सभागृहामध्ये ज्या पद्धतीने अरेंजमेंट व्हायला पाहिजे होती तिथे खूपच गडबड, गोंधळ एमएचचा पण दिसला. कारण ज्या वेळेला 83चे 89 झाले आणि यांच्याबरोबर अलायन्स केलेले जे शिंदे गुट त्यांचे 29, नंतर ॲज युजल जसे नेहमीप्रमाणे 4 घेऊन, म्हणजे जर ते सगळी बेरीज तर ते एका बाजूला आणि ते सत्ताधारी झाले, त्यालाही आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण इथे पण शिवसेना 65 यांना बसण्याची अरेंजमेंट विरोधकांना कायम, म्हणजे जे तुम्ही राज्यात केलं की विरोधी पक्ष ठेवायचाच नाही किंवा विरोधी पक्ष नेता द्यायचाच नाही, तसं इथे झालं नाही. कारण इथे आपण बरोबर 2 नंबरावर आलेलो आहोत. त्यामुळे ते करायला पाहिजे होतं. ती संख्या धरून त्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर बाकी पक्ष यांना बसल्याची आसन व्यवस्था नीट नसल्यामुळे अनेक काँग्रेसच्या तर त्या सर्व नगरसेवकांनी डायसवर जाऊन महापौरांना त्रास देण्याचा, म्हणजे त्यांना जो त्रास झाला तो त्यांच्या निदर्शनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक महिला महापौर म्हणून त्या क्षणी